श्री स्वामी समर्थ सर्वांना। सकाळी सकाळी उठल्यानंतर काही नजारा असा होता। आजकाल तर कधी पण पाऊस पडायला लागलाय। दिवाळी झाली तरी पण पाऊस काही कमीच होत नाही। काल इतका पाऊस पडला असं वाटत होतं की पावसाळाच चालू झालाय की काय माहित। बाहेरचा नजारा बघून झाल्यानंतर इकडे किचन वगैरे आवरून घेतला आणि स्वयंपाक करायचा होता, टिफिन बनवायचा होता। आलू घेताना खूप मोठे मोठे आलू आणले होते। असं वाटलं की हां छान छान आलू असतील। खूप मोठा म्हणजे पाव किलोच्या बरोबर आलू मी घेऊन आले होते। येताना म्हणलं होतं पराठ्याच्या वगैरे कामाला येईल, पण आज मला इथं मोकळी भाजी करायची होती म्हणून मोठा आलू चिरायला घेतला। खरं तर एवढा मोठा आलू आणला तेव्हा मला माहित नव्हती की अरे बापरे एवढा खराब असेल। चिरल्यानंतर कळलं की अरे बाबा एवढा मोठा आलू आणले, सगळ्याचे सगळाच खराब निघला। खरं तर असं झालं ना खूप वाईट वाटतं। आपण पैशासारखे पैसे देतो आणि आपल्याला असा भाजीपाला भेटतो, तर चला म्हणलं असू दे आता, खराब निघलाय त्याला कोण काय करणार आहे। तर बघू शकता किती खराब आलू निघला होता आणि एवढा मोठा पाव किलोच्या वर आलू असेल हा, आणि पूर्णच्या पूर्णच खराब निघलं। तर ते तसंच ठेवलं आणि इकडे भात टाकून घेतला। नंतर दुसऱ्या आलूची मी इकडे भाजी केली होती। आज मोकळीच भाजी बनवली होती। शिवमसाठी सपक काढून घेतली आणि बाकीची भाजी तिखट बनवली आणि इथं फ्राईड राईस केला होता, म्हणजे फोडणीचा भात केला होता, कारण भाजी मोकळी बनवली असल्यामुळं। आणि शिवमने देखील द्यायला सांगितल्यानंतर मी असा टिफिन म्हणला, एका बाजूला भाजी भात आणि पोळी असं बनवलं। सगळं काम आवरल्यानंतर इकडे कपडे धुवायला घेतले। आता हा दगड मी गावाकडून घेऊन आलेली मुद्दाम। नवऱ्याने इथं मला मशीन आणून दिलेली, पण मला काय त्याच्यात कपडे धुवू वाटत नाही, तर मी इथं दगडावरच कपडे धुत असते आणि नंतर ड्रायरला टाकत असते। खरं तर दगडावर कपडे धुण्याची मजाच वेगळी असते। खास म्हणलं तर सॉक्स कुठंच निघत नाही, ते दगडावर भले छान निघतात बरं का। सगळे कपडे धुवून वगैरे झाल्यानंतर मी इकडं जेवायला घेतलं होतं। मस्त असं इथं भाजला होता।